नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे, शरद पवार यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी विनंती शरद पवारांच्या 81व्या वाढदिवशी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखवली. राज्यामध्ये बदल घडवला. राज्यामध्ये बदल घडवला, तसं दिल्लीमध्ये बदल घडवा असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. आणि त्याला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. पण त्यांचे आजवर 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आले नसल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला. तरी देखील स्वप्न बघू शकतात, स्वप्न बघायला काही हरकत नाही असा टोला फडणवीसांनी लगावला. पवार साहेबांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत. आज त्यांचा जन्मदिवस देखील आहे. त्यांचा पक्ष जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून ते पंतप्रधान पदाचं स्वप्न त्यांचा पक्ष पाहतोय. पण ते 10च्याही पार कधी जाऊ शकलेले नाहीत. स्वप्न पाहायला कोणालाही बंदी नाही. माझ्या खूप खूप शुभेच्छा. तर दुसरीकडे शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं अशी अपेक्षा खासदार अमोल कोल्हे यांनी भाषणात व्यक्त केली होती. अमोल कोल्हे काय म्हणाले ऐकूयात. सरकार विरोधी जर भूमिका घेतली गेली तर थेट तुम्ही देशद्रोही ठरता. म्हणजे विचार करा, ज्या शेतकरी बांधवांविषयी खलिस्तान, आतंकवादी या सगळे शब्दप्रयोग वापरले गेले, आंदोलनजीवीसारखा शब्दप्रयोग वापरला गेला, शेवटी त्याच शेतकरी बांधवांसमोर सरकारला गुडघे टेकावे लागले. मग चूक कोण, बरोबर कोण? जेव्हा आरोप केले जातात तेव्हा सोशल मीडियाच्या झुंडींनी आरोप केले जातात, पण जेव्हा सत्य परिस्थिती समोर येते तेव्हा मात्र ती येत नाही. ही लोकशाहीच्या दृष्टीने एक चिंतेची परिस्थिती आहे ना. अशा ठिकाणी जेव्हा देश पातळीवर एक सक्षम पर्यायाचा आपण विचार करतो तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आदरणीय पवार साहेब हा एक सक्षम पर्याय म्हणून समोर येतात. तर महाराष्ट्रामध्ये जसा चमत्कार घडवला तसा चमत्कार दिल्लीमध्ये घडवा अशी विनंती वाढदिवसानिमित्तानं पवारांना छगन भुजबळ यांनी केली. की साहेब, तुम्ही जो महाराष्ट्रात चमत्कार घडवला असाच चमत्कार 2024 नंतर दिल्लीमध्ये झाला पाहिजे. आणि कोणी त्यांना कमी लेखू नका. हमें लगता है कि 2 साल पहले जो देश के किसी भी व्यक्ति ने सोचा नहीं होगा, सपना में भी नहीं देखा होगा कि शिवसेना और कांग्रेस पार्टी एक साथ बैठेगी. अगर शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सरकार पवार साहब के नेतृत्व में, अगुवाई में इस महाराष्ट्र की धरती पे बन सकती है तो देश में पर्यायी सरकार 2024 में पवार साहब की अगुवाई में बनेगी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुरब्बी राजकारणी शरद पवारांचा काल 81वा वाढदिवस पार पडला. आणि त्याच निमित्तानं देशभरातून पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. या निमित्तानं काल मुंबईतल्या वरळीमध्ये पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांचं तोंड भरून कौतुक केलं. यावेळी नवाब मलिकांनी 2024 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू असा विश्वास व्यक्त केला. या महिलाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना विनंती करतो की त्यांनी काकींचा सत्कार करायचा आहे. आदरणीय साहेबांच्या राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल अनेक जण चर्चा करतात. या चर्चेत अनेक अभ्यासक साहेबांचे विश्लेषण त्यांच्या पद्धतीनं करतात. एक मात्र खरे की महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कुठलंही क्षेत्र असू देत, प्रत्येक क्षेत्रावर आदरणीय साहेबांच्या कार्याचा, विचारांचा ठसा आहे. साहेबांची नोंद घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास लिहिता येणार नाही. हे पवार साहेबांचं मोठेपण आहे. मी खरं तर आज काय बोलायचं माझ्या पुढे प्रश्न आहे. मला जास्त काही कुठलं सुचत नाही, पण मी एकंदरीतच माझ्या राजकीय, सामाजिक जडणघडणीत साहेबांचे संस्कार
त्यांच्या सहवासातून मिळालेल्या विकासाच्या दृष्टीचा फार मोठा वाटा आहे. आदरणीय साहेबांची विकासाची दूरदृष्टी, दुर्दम्य इच्छाशक्ती, मुत्सद्दीगिरी, संकटातही घट्ट पाय रोवून उभं राहण्याची वृत्ती ही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. समाजाचा, राज्याचा आणि देशाच्या विकासाचा ध्यास आदरणीय पवारसाहेबांच्याकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तर कृषी मंत्री असताना शरद पवारांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याचं पहिलं पाऊल टाकलं असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील पवारांना शुभेच्छा दिल्या. कृषी क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्र या संदर्भातली ठोस पावलं त्यांनी त्यांच्या काळात टाकली. प्रचंड लोकाभिमुख, लोकप्रिय, जनतेशी थेट संबंध असलेले आणि हवेत गप्पा न मारणारे राजकीय नेते असून हवेत गप्पा न मारणारे असे नेते आहेत. सध्या या देशातल्या विरोधी पक्षाची जी आघाडी, एक पर्याय उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या काही वर्षापासून. त्याच्यामध्ये सुद्धा माननीय पवारसाहेबांची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि राहील. वयाचे 80 वर्ष ओलांडून सुद्धा आजही ते तितके सक्रिय आहेत. आम्हालाही लाजवतील, तरुणांना लाजवतील. अखंड वाचन, चिंतन हे मी पाहत असतो. पुढची बातमी आहे. म्हाडा भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आणि म्हाडा परीक्षेप्रकरणी एकूण 6 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता यापुढील प्रश्नपत्रिका म्हाडाच तयार करणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. पण मला वाटतं की हे बाहेरचे जे येतात परीक्षा घ्यायला त्यांच्यावर बंदी आणावी आणि स्वतः महाराष्ट्र सरकारने याबाबत एक ठोस भूमिका घेऊन पेपर आपल्याकडेच कसे सेट होतील हे बघावं. हीच कंपनी ही आता जी पकडली गेली त्यांनी पुण्याच्या 2 लाख पोलिसांची परीक्षा मागच्या आठवड्यात घेतली. 2 लाख पोलिसांची. हे मला मान्य आहे. मी समस्त महाराष्ट्रातल्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माफी मागतो. त्याचबरोबर हेही घोषित करतो की म्हाडाने निर्णय घेतला आहे की ह्या परीक्षेला जी फी भरण्यात आली होती ती म्हाडा त्या विद्यार्थ्यांची परत करेल. त्याचबरोबर जेव्हा पुढची परीक्षा घेतली जाईल तेव्हा त्यांच्याकडनं कुठलीही फी आकारण्यात येणार नाही. तर या पेपरफुटीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. पेपरफुटीमध्ये सरकारमधील दोषी शोधले पाहिजेत. पेपरफुटीमुळे तरुणांमध्ये रोष असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. या सरकारमध्ये परीक्षा अनाऊन्स करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या अशा प्रकारचा सातत्याने काळा कारभार चाललेला आहे. एक परीक्षांना धड घेता येत नाही. मागच्याही हेल्थ विभागाच्या 3 वेळा परीक्षा रद्द करून पेपर फुटला आणि त्याची तारं मंत्रालयापर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार या परीक्षांमध्ये चाललेला आहे आणि सामान्य युवक जे आहेत त्या युवकांचं अक्षरशः त्या ठिकाणी इतकी ओढताण चाललेली आहे, त्यांचा आक्रोश चाललेला आहे. त्यामुळे सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारमध्ये कोण दोषी आहे, कोणावर तर दोषारोप झाला पाहिजे. कोणावर दोषारोप देखील होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे हे चालणार नाही. फार मोठा रोष या संदर्भात आहे. याची कडक कारवाई झाली पाहिजे आणि आमची तर मागणी आहे की या सगळ्या पेपर फुटीची सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे. मला वाटतं सातत्यानं हे सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करतंय. परीक्षार्थी तयारीत असतात ते आदल्या रात्रीला परीक्षा रद्द करण्याचं पाप हे सरकार करतं आणि पूर्णपणे बट्ट्याबोळ या सरकारने केलाय. आरोग्य सेवकांच्या बाबतीत असंच झालं. एजन्सीने घोळ घातला. त्याचबरोबर MPSCच्या परीक्षांमध्ये अशाच प्रकारची दुरावस्था. मला वाटतं सरकार कुठल्याही प्रकारे सिरियस या परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही आहे.
ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही आणि ही बाजू आपल्याला न्यायालयात प्रखरपणे मांडावी लागणार असल्याचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव 27% जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. न्यायालयात राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी दिल्लीतील ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्य शासनाचे सरकारी वकील, सर्व अधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. नागपुरात एक मोठी बातमी आहे. ओमायक्रॉनचा तिथे पहिला रुग्ण आढळलाय. विदेशातून आलेल्या नागरिकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे, उपचार सुरू आहेत. पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी दिलेली ही माहिती. त्यानुसार नागपुरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला. परदेशातून नागपुरात आलेला रुग्ण हा कोरोना बाधित होता. त्यानंतर ओमायक्रॉनसाठी जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट केल्यानंतर ती सुद्धा पॉझिटिव्ह आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, उपचार सुरू आहेत. नागपूरचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी ही माहिती दिली. नागपुरात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय आणि पहिला रुग्ण नागपुरातला सापडलाय. मात्र या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. राज्यामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. आतापर्यंत संपूर्ण राज्यभरात ओमायक्रॉनच्या 18 रुग्णांची नोंद झाली आहे. या 18 पैकी 10 रुग्ण हे पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेत. संपूर्ण राज्यामध्ये 10 रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे शहरामध्ये 1 रुग्ण सापडलाय ओमायक्रॉनचा. मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे आतापर्यंत 5 रुग्ण सापडलेत. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली. नागपुरात सुद्धा नव्यानं 1 रुग्ण आढळलाय. पहिला रुग्ण नागपुरातला आढळलाय आणि या 18 पैकी 9 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात सुद्धा केली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सक्रिय 9 रुग्ण आहेत. इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराचा आणि त्या परिसराचाच कायापालट झालाय. 4 वर्षांपूर्वीचं इथलं चित्र आणि आत्ताची परिस्थिती ही प्रचंड बदललेली आहे. चिंचोळ्या गल्ल्यांची ही वाराणसी, इथे प्रत्येक गल्लीमध्ये मंदिर आहे. त्यामुळे काशीला जाऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणं हे एक दिव्यच होतं. मात्र आता भक्तांना थेट दर्शन घेता येणार आहे. मास्टर प्लान है. पहले जो हमारा वो था मतलब मंदिर प्रोमाइसेस था वो टोटल ये इतना ही था. ये जो आप मैप देख रहे हैं इतना ही था और इसकी टोटल जो एरिया थी वो 3500 स्क्वायर फीट थी. ये हमारा मंदिर का पूरा वो था. और इसमें जो है जब हम लोगों ने परचेज करना शुरू किया तो यहाँ हम लोगों ने पहले ड्रोन सर्वे कराया. तो इस एरिया में जो है कुछ मंदिर थे, पुराने मंदिर जो घरों के अंदर से शिखर दिखे और गलियां थी. लगभग 400 मकान हम लोगों ने परचेज करके उसको डिमोलिश कराया. अब उसके बाद हम लोगों ने सोचा कि इसमें बनाया क्या जाए. तो उसकी एक प्लानिंग बनी कि इसमें इस परिसर में हर एक को सुविधा दी जाए, जिसमें कि श्रद्धालु अगर बाहर से आए तो उसको हर चीज एक धार्मिक स्थल पर जितनी चीजें की जरूरत होती है सब कुछ मिले. फिर हम लोगों ने जो है यहाँ शुरू किया. तो ये हम लोगों ने एक भव्य गेट बनाया विश्वनाथ मंदिर का. अगर दर्शनार्थी हमारे यहाँ इंटर करता है तो ये मेन गेट है, उसके बगल में हम लोगों ने यात्री सुविधा केंद्र बनाए हैं. ये यात्री सुविधा केंद्र की बिल्डिंग है. इसमें यह है कि आप जैसे भी धार्मिक स्थल पर गए तो आप अपना पेन मोबाइल वगैरह जमा करें, वहाँ पे अपनी चेकिंग कराएंगे. उसके बाद जो है वो आप हाथ धो लीजिए. उसके बाद आपको अगर बड़े बैगेज हैं तो बैग स्कैनर वगैरह से चेक करा ली. सारी सुविधा इसमें रहेगी. और वहाँ से फिर आप होके हमारे मंदिर परिसर में आ जाएंगे. ये मंदिर परिसर का मेन गेट है. इसमें 4 दरवाजे बने हैं. चारों
दिशाओं में एक एक दरवाजे बने हैं। ये परिसर जो बनाया गया है ये चुनार के लाल बलुआ पत्थर से बनाया गया है और जो इसका फर्श है वो मकराना का सफेद संगमरमर से बनाया गया है। ये टोटल जो हम लोगों ने ये पूरा तैयार किया है। इसमें ये जो राउंड दिख रहा है ये हम बाद में हम लोग इस पे प्लांटेशन भी करेंगे। ये हमारा एरिया हो गया। इधर से आप ये अगर टुवर्ड्स गंगा घाट जाएंगे तो ये हमारे गंगा की तरफ से भी ये एंट्री है। यहाँ भी एक गेट बना रहे हैं आप। ये हमारी जेट्टी तैयार है। इस जेट्टी से होके आप आइए और वो करिए, नाव अपना पार्क करिए। अगर भीड़ से नहीं बचना है, जाम से बचना है तो आप इधर से आइए। इधर घूमते हुए आप मंदिर परिसर में सीधे चले आइए और यहाँ पे आके दर्शन करिए। अब इसमें इम्यूनिटीज की बात करें तो हम लोगों ने 3 यात्री सुविधा केंद्र अलग अलग जगहों में बनाए हैं। एक यात्री सुविधा केंद्र ये हो गया, एक दूसरा हमारा इस प्रोजेक्ट पे होगा, एक गंगा किनारे हम यात्री सुविधा केंद्र बना रहे हैं। इसके अलावा गेस्ट हाउस भी है, स्पिरिचुअल बुक स्टोर है, जलपान केंद्र है, सिटी म्यूजियम है, वाराणसी गैलरी है, मुमुक्षु भवन है, मल्टीपर्पज हॉल है और टूरिस्ट फैसिलिटी सेंटर है। इतना हम लोगों ने वो पूरा बनाया है। उसके बाद वैदिक केंद्र, सबके अलग अलग उपयोग हैं। वैदिक केंद्र योग साधना करना हो तो आप इसमें कर सकते हैं। वाराणसी गैलरी और सिटी म्यूजियम दोनों का पर्पज एक ही है। बेसिकली दोनों एक संग्रहालय है हमारे, अलग अलग पर्पज के लिए बनाए गए हैं। स्पिरिचुअल बुक स्टोर धार्मिक किताबों का एक स्टोर है जहाँ पे आप मतलब धर्म कर्म की किताबें आप खरीद सकते हैं। जलपान केंद्र इसलिए कि आदमी जब दूर से दर्शन करके आता है तो फिर सोचता है कुछ खान पान की भी सुविधा रहे। ये है कैफे बिल्डिंग है, यहाँ गंगा व्यू गैलरी है। यहाँ बैठेंगे तो आप गंगा का नजारा दिखेगा और वो पूरा जो है आप वो कर सकते हैं। काशी दिव्य काशी का कार्यक्रम भारत के इतिहास में स्वर्णिम अक्षर से लिखा जाएगा। इस भागीरथी प्रयास कहें या फिर जैसे अहिल्या को मुक्ति दिलाया था राम ने, उसी तरह से आज गंगा से काशी विश्वनाथ को दिव्य दर्शन कराने का काम भव्य काशी दिव्य काशी के रूप में किया है। कई मंदिरों को, प्राचीन मंदिरों को फिर से अवस्थित करके आज एक नया इतिहास रचने का काम किया है। लगता है कि सनातन फिर से उदय हो रहा है। आज भाजपचा ठिकठिकाणी भव्य काशी दिव्य काशी हा कार्यक्रम होणार आहे। काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यातही भाजपकडून कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। राज्यातील विविध मंदिरांमध्ये भाजपकडून कार्यक्रम केला जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांसह विविध नेते भाजपचे या कार्यक्रमाला उपस्थित असतील। या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची। मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा। महत्त्वाची आठवण जाता जाता ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि त्याचसोबत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा। यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज।